पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी सांबरे, माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी सांबरे। आज आपण सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये आलेलो आहेत आणि आपल्यासमोर संजय चोरडिया सर आहेत। ते क्राईमबद्दल जे काय आपल्याला आज त्यांनी सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून जे शिबिर म्हणा, आपण जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, त्यांनी जो कार्यक्रम घेतला आहे की जनजागृतीच्या माध्यमातून सर्वांनी क्राईम होऊ नयेत, सायबर क्राईम त्याविषयी आपल्याला दोन शब्दात माहिती देते। सर, आपण जो शैक्षणिक माध्यमातून आपण सांगतोय शिका आणि संस्कृती व्हा आणि पुढे वाढा, म्हणजे शिक्षण हे परमधर्म आहेत, मग जे शिकलेल्या लोकांनाच फसवणूक होते, जे शिकलेले नाहीत त्यांना फसवणूक होते? नाही, सर्व स्तरातील लोकांना ही फसवणूक होते। आणि सर्वप्रथम मी ऑनरेबल शशिकांत मावरकरजींचं जे जॉईंट CP PCMC आहे त्यांचे आभार मानतो, नायडूजींचे आभार मानतो ज्यांनी आपल्याकडे नॅशनल सायबर रिसर्च सेंटर सुरू केलं। सुशिक्षित आणि अशिक्षित अशी काही व्याख्या कुठल्याही क्राईम करता नाही आहे। आपण आधी जे बघत आलो आहे ट्रॅडिशनली, ते वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम जे होतात ते सर्व स्तरावर होत होते, पण ते लिमिटेड होते। आणि आता सायबरमुळे हे ऑनलाईन झाल्यामुळे लाखो करोडो लोकांपर्यंत हे क्राईम व्हायला लागलेले आहे। कारण सायबर क्राईम्सना वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम करत असताना त्यांना कोण हे जाळ्यामध्ये अडकतो, कोण नाही अडकत आहे, त्यांची सायकोलॉजी जी असते, म्हणजे मनस्थिती, त्याचा अभ्यास त्यांना होत असतो। आणि म्हणून सोशल मीडियाचा माध्यमाचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे हे प्रकार जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर जे सोशल मीडिया वापरतात, जे इंटरनेट वापरतात, जे कोणी मोबाईलचा जास्त वापर करतात आहे, ह्या सगळ्यांकरता होता। तर मग मोबाईल फक्त सुशिक्षित माणूस वापरतो का अशिक्षित वापरतो? मोबाईल सर्व वापरतात। मला असं वाटतं भारतात 100% लोक मोबाईल वापरतात। जरा मोह सांगितलं ना आपण, जे मोह सगळ्यात मस्त आहे, कारण की तुम्हाला 100 रुपये तुम्ही गुंतवणूक केली, तुम्हाला लाख रुपये मिळतील। वेगवेगळ्या प्रकारचे मोह दाखवले जातात आणि त्यात म्हणजे आपण समजू शकता की मग ते मे बी रिलेटेड टू तुमचं लेडीज रिलेटेड असेल, मे बी बँक रिलेटेड असेल, मे बी फायनान्स रिलेटेड असेल, मे बी काही इन्स्टंट लोन सँक्शन्स असेल, मे बी काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतील। तुम्ही मी तेच सांगतो, जो मनुष्य ज्या प्रकारचे सोशल, आता नोकरी पोर्टलवर बरेचसे लोक जॉब करतात आपल्याकरता, तर म्हणजे यांना जॉबची गरज आहे। नोकरी पोर्टलचा ॲक्सेस सगळ्यांना आहे, म्हणजे तो क्रिमिनल्सला पण आहे आणि नॉर्मल माणसाला पण आहे। मग त्याच्यावर तर ते लाखो बायोडाटा ते बघतात की हा जॉब शोधतो आहे, तर मग त्या प्रकारचे फेक ते लेटर तयार करतात आणि असं मी तुम्हाला जॉब देऊ शकतो, कंपनीच्या नावाचे लेटर तयार करून टाकतात। आणि मग काही लोक त्याच्यामध्ये काही मिडियम तुम्ही एवढे ट्रान्सफर करा, आमची इनिशियल ऑफर ही आहे, म्हणून मग ते त्याच्या बळी पडतात। त्यांना माहिती कोणाला गरज आहे। पण स्टुडंटच्या माध्यमातून जे आपण जे चालवतो, तर स्टुडंट वगैरे ते ताबडतोब ऑनलाईन काय मागून घेतात, त्यांची फसवणूक होती। आधी ऑनलाईन पैसे पाठवा, नंतर तुम्हाला अमुक ऑनलाईनचा वापर चांगला पण आहे आणि दुसरा प्रकारचा पण आहे। पण ऑनलाईनमध्ये तुम्हाला काही गोष्टी पाहिजे असतील, समजा आता मला टिफिन पाहिजे आणि मला घरी जायचं असेल तर 1 तास लागत असेल, तर मी पोर्टरला ऑनलाईन करून तुम्ही बोलू शकतो वेगवेगळ्या माध्यमातून आणि 15 मिनटात येतं। अदरवाईज मी इथून 1 तास द्यायला लावायचं, पेट्रोल, ट्रॅफिक, पोल्युशन, आणि परत जेवण करायचं आणि परत यायचं। असं सर्वांना शक्य नाही, कारण आता पुणे किंवा सगळे मोठे शहर विस्तारलेले आहे। पूर्वी लिमिटेड लोकसंख्या होती, सर्व अर्धा तासाच्या अंतरावर होतं। आता ऑन अन ॲव्हरेज सगळीकडे आपण ट्रॅफिक टाईम बघितला कुठल्याही मेजर सिटीमध्ये, तर 1.5 ते 2 तास झाला आहे फ्रॉम वन लोकेशन टू अदर लोकेशन ॲव्हरेज। तर याच्यामध्ये काही गोष्टी ऑनलाईन मागवाव्या लागतात तुम्हाला। नंतर लाईफस्टाईल सगळ्यांची बदललेली आहे, म्हणजे मॉलमध्ये जाणे किंवा आणखी काही गोष्टी तिथेही देखील पेमेंट आता प्रत्येकजण ऑनलाईनच करतं। तर ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी ते तुम्हाला तुमचं नाव आणि नंबर विचारतात। तुम्ही सलूनला जरी गेला तरी नाव आणि नंबर विचारतात, कुठे गेलं तर नाव नंबर जातो। म्हणजे हा डाटाबेस जो आहे हा विकला जातो। हा विकला गेला की तो किती मोठ्या प्रमाणावर विकला जातो आणि किती व्यक्तींना विकला जातो, कारण त्यांना ह्यूज पैसे त्याच्याने मिळतात। हा डाटाबेसचा जो वेगवेगळ्या प्रकारे वापर करतात आणि त्यांना कळते की हा सलूनमध्ये जर एवढे खर्च करतो आहे तर त्याच्याकडे व्यवस्थित अडकू शकतो। म्हणजे डाटाबेस मिळतो, सायकोलॉजी कळते, माइंडसेट कळतं, आणि म्हणून त्यातनं होणारे जे काय पॉसिबल फसवणूक आहे ते परिणाम त्यांना भोगावे लागतात। धन्यवाद सर, पुणे डिजिटल मीडियाला माहिती दिल्याबद्दल। थँक्यू सो मच।